तर नमस्कार मंडळी, मी शुभम सावंत पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आमच्या कणकवलीकर यूट्यूब चॅनलवर। तर आजचा व्लॉग असा काय कोणत्या कंटेंटवर नाही आहे, पण आज बघू कुठे आम्ही जर बाहेर गेलो तर तुम्हाला ते ह्या व्लॉगमध्ये दाखवू। तर तसं आम्हाला जायचं आहे, जे तुकाराम काका आहेत आमचे, त्यांना आणायला आम्ही जाणार आहोत। म्हणजे माझा मित्र येणार तेजस, तर आम्ही पोरं त्यांच्यासोबत जाणार आहोत करंजा या गावामध्ये, आणि तिथून मग आम्ही ओरोसला जाणार आहोत। तर तिकडे गेलो तर आम्ही हा व्लॉग कंटिन्यू करू। तर बघू आता कसं होतं आहे। चला आजचा ब्लॉगमध्ये बघूया काय काय होते ते। तर आता आपण करंजामध्ये पोचलो आहे आणि ह्या साईडला सिद्धेशचं घर दिसतंय। तर हे घर आहे ते म्हणजे बाहेरच्या देशात असं बांधण्यात येतं, तसं इथे बांधण्यात आलं आहे। कोणत्या देशातला आहे रे असं? स्वित्झर्लंडमधला वाटतं। नाही रे, स्वित्झर्लंडमधलं रे। तर हे स्वित्झर्लंडमध्ये अशी घरं आहेत, तर इथे पण असं घर बांधलं। तर आता आम्ही आलो करंजा या गावामध्ये। तर इथे ब्राह्मणदेव मंदिर आहे, तिथे आता आम्ही जाणार आहोत। तर आता आम्ही तिथे जाऊन पाया पडतो। तर हे बघा माझ्यासोबत हे माझे मित्र पण आहेत, सर्वेश आणि तेजस आणि प्रकाश। तर चला आधी आपण देवळामध्ये पाया पडूया। तर इथे आमची गाडी बंद पडली आहे ब्राह्मणदेव मंदिराजवळ करंजामध्ये। तर इथे प्रकाश सावंत आहेत, तो आपला म्हणजे माझा मित्र, तो इथे गाडी दुरुस्त करते, म्हणजे त्यातलं सर्व ज्ञान आहे, तो बघतोय सध्या। तो बघू चालू होतं आहे का आता। तर तुम्ही बघू शकता, हा बघा प्रकाश इथे गाडी दुरुस्त करतोय। बंद कर बंद कर बंद कर बंद कर केलं बंद केलं। फ्यूज गेला तो बघ, कट झाली ना मध्ये, आई। तर इथे प्रकाश काहीतरी फ्यूज टाकतोय, काहीतरी गाडीमध्ये एक पार्ट असतो तो, बघूया त्याने चालू होते का गाडी। हो तो एक गेलो आहे काय, तो आता दुसरं टाकला पण तो स्टार्ट बसत नाही बघते। हा बघा समोर तेजस ड्रायव्हर आमचा।
सोसायटी होती तो गेलो का बापी खानता किरटे तरी काढून गेलो असं तो चांगलं चांगलं आहे तो 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 जुनं काढलं गेलो उतरलो लागलो नाही तो लागलं. थांब थांब मार. गेलो तो पण आवाज येतो ना. दिसलो सर्व काय तो प्रॉब्लेम वायरिंगचा गेलो. थांब नको मारू. तो दुसरं टाकलो घ्या दुरीलो तो काढतोय तर प्रकाशने गाडी चालू केली आहे आता, म्हणजे त्यांना सांगा चालू मुली म्हणून पकल्या त्यांचं नाही तर जीव यावं चालू केलंच ना गाडी म्हणून थँक्यू त्याने अशी गाडी चालू आहे, त्याला थोडंफार ज्ञान आहे गाडीमधलं. ऐकलं घराकडे येईल त्याने चालू केलं. आता मी पुढे जाऊया. अर्ध्यावर तुम्हाला पुढे काय असेल तर दाखवू, जे काय जो पॉईंट भेटेल. तर आता आम्ही कर्जे मार्गे पुढे काय आपल्याकडे काय करंजातनं आपण कनेडिक जातो परत मग ते इथून आम्ही आता कनेडीला जातो. तर माझ्यासोबत हा बघा ड्रायव्हर तेजस. पकल्यान केला एक मिनिट पकल्याची बोल. तर तेजस आता कनेडीला घेऊन जाईल ही गाडी. तर आमचा तेजस पण सर्व गाड्या बिड्या चालवतो आणि बॅटरीची लाईट पेटली रनिंग मध्ये. आणि प्रकाश पण सगळं एक्सपर्टच आहे त्यामध्ये पण. तर आता आपण जाऊया कनेडीला. तर या कर्जे गावामध्ये तुम्ही पाहू शकता एक छोटंसं ओळ आहे आणि त्याच्यावर समोरच एक पूल आहे जे क्रॉस करायला. तर इथे पावसामध्ये इथून क्रॉस करून आपण त्या घरामध्ये जाऊ शकतो. तर असं हे जे दृश्य आहे ते कोकणामध्येच आपण पाहू शकतो. आणि ह्याच्या समोरच अशी एक भात शेती आहे आणि समोर डोंगर आहेत. हे वातावरण खूप छान वाटतं इथे. चालत जातोय घरी करंजातून. तर तो प्रकाश तिकडे समोसा वाटतोय सगळ्यांना, जे आम्ही खायला घेतलेले ते एक्स्ट्रा घेतलेले. तर आम्ही लोक वाटतोय. आता आम्ही इथून सर्वजण चालत जाणार आहे खलांतरला. जनसेवा हीच ईश्वर सेवा सगळे दिलं. शुद्ध मराठी बोलू का मालवणी बोलू? का पाहिजे तसं बोल, आमचं काय चालतं सगळं. आता आम्ही इकडे करंजामध्ये आलेलो. करंजामध्ये आलेलो काकांना ओरोसला घेऊन जायचं होतं. सध्या गाडी बंद पडली. आमची जरा गाडी बंद पडली त्यामुळे प्रॉब्लेम झाला. आता मेकॅनिकल आम्ही बोलवलो आहे कणकवलीतून. मग आता आम्ही इथून चालत जाणार आहे. आता आम्ही इथून चालत जाणार आहे खलांतरला. आणि आता आजचा तुम्हाला प्लॅन पूर्ण फ्लॉप झाला. आता तुम्हाला थोडं काय आता टाइमपास करत जाऊया. थोडी थोडी माहिती सांगणार. फुलं दाखवणार आहे, शेती पिकलेली दाखवणार आहे, सर्व दाखव. पावसामुळे किती नुकसान झालं आहे बघा भात शेतीचं. पावसामुळे नुकसान झालं असं बोल. भात पण पिकला मेल्या पूर्ण.
पाहू शकता तुम्ही प्रकाश कोणतं तरी फुल दाखवतोय. कोणता फुल हा? काय माहित नाही मला पण मला माहित नाही. अरे कोणतं तरी जंगली फुल असं बोल. जंगली फुल आहे. पक्का वगैरे तो बघा. तेजस आणि सर्वेश पुढे चालत आहेत. तर इथून आपण सरळ गेलो की राईट साईडला जर आपण टर्न घेतला तर आपण कनेडीला जाणार आणि जर लेफ्टला गेलो तर डायरेक्ट फोंडा मार्गे आपण बाहेर पडू शकतो. फोंड्याला हां. तर तुम्हाला मी मगाशी दाखवलं होतं ते हे बघा घर जे बाहेरच्या देशात असं बांधलं जातं. तर इथे आमच्या वाडीतल्या काकांनी असं बांधलं आहे घर. तर आमच्या वाडीमध्ये ते स्थायिक आहेत पण ते आता सध्या इथे राहतात घर बांधून. तर तुम्ही ते पाहू शकता इथे खायला म्हणजे दुकानामध्ये खायला घेत आहेत. या साईडला घर आहे. हे 50 झाले खंडानी. हा तिथे बिस्किट आणि थम्सअप खायला घेतलं आहे. तर आता मी इथून चालतच जाणार आहे म्हणून इथे टाइमपाससाठी आम्ही हे घेतलं आहे. हो हो. पंटू 70 घ्या त्याच्यातले सगळे. 100 घातले 70 घ्या तुम्ही. 110 नको एवढे पैसे देऊ आता. फंटू घेतला. हां फंटू चिंटू फंटू सगळं घे. अजून दहा मागे होईल ना. 10 होतील वाटतं पुढे. नाही ना 110 कसं दिलं तुम्ही? पॉकेटच काढले सगळ्यांनी बाहेर. झाले हो. किती रे? 10 10. किती घेतलं हे फंटू आज? 11 कोणतरी मला द्या. आणि हे बघा बिस्किट पुडा. थम्सअप सॉरी ट्रू ऑरेंज. तर हे दुकान करंजा फाट्यावरतीच आहे. हे बघा. इथून आपण जर करंजा मार्गे जर गेलो तर नागवे लागतं आणि तिथून मग कणकवली. आणि इथे साईडला वडापाव सेंटर आहे. वडापाव वडापाव सेंटर काकी इथे असणार आहेत. सावंत कॅटर्स. चहा नाश्ता जेवण ऑर्डर प्रमाणे बनवून मिळेल. तर तुम्ही बघू शकता इथे पेप्सीवाला पण आलाय. काय बघू शकता हा बघा. 2-3 थम्सअपच्या बॉटल आहेत आणि एक माझ्याजवळ आहे. तर हे बघा रस्त्याच्या साईडला छोटंसं चर्च आहे. तर इथे ख्रिश्चन लोक पण राहतात. मागच्या टाइमला आपण हे भांग्याची भाजी काढली होती. किती घेतलं थम्सअपच्या बॉटल? 1 2 3 4 5 6 7 घेतलं. 7. तर आज गणेशने आमच्यासाठी सर्वांना शर्ट आणले आहेत. तर त्यातलं एक प्रकाशने शर्ट घालून आलाय आज आहे तो. तर कसं वाटतं तुझा शर्ट आहे? चांगला मस्त शर्ट आहे. मॅचिंग. किती रुपयापर्यंत असतात? हे आता मला वाटतं जवळजवळ 300-350 रुपयाचं शर्ट असेल हे. आणि मी आमच्या घातलं असते तर तू घरात पाठवलंय मला. तू घातला असतास तर भारी मला पण वाटलं भेटलं असता. होतं पण याला ते मी पण घरी same पाठवलं काकीजवळ. सफेद शर्ट घातलाय. तर हाच आमच्यामध्ये एक शर्ट घालून आलाय. आणि त्या साईडला तुम्ही पाहू शकता हे जुनं घर आहे कोणाचं तरी. पण इथे आम्हाला लोक म्हणजे आमच्या वाडीतून लोक बोलतात की तो भूत बंगला आहे. नक्की काय माहीत नाही त्याचं. तर तुम्ही ते समोर पाहू शकता फूल. तर त्याला नागरखडी असे म्हणतात. नागरखडी बरोबर. आणि काय हेशी होते काय कोणाची होती हो? ते बोबाटे आमचे गावचे सरपंच. सरपंच त्यांचं हे पूर्ण परड आहे. तर तिकडे पाहू शकता आपण हळद आहे. हळद आतमध्ये गावठी लावलेली हळद. होती काय. पानं वगैरे उंड्यांना वगैरे उपयोगी आहे. मासे बांगड्यात वगैरे टाकायला हळद. इथून गेट आहे हा बघा. आतमध्ये काजीची कलमं लावली आहेत. आणि बाजूचा कोणाचा रे? बाजूचं काय माहित नाही.
तेजसांचं वरती आहे ना, तिकडे वरती प्रथम्याचं तेजसांचं. वरती ही खायला ती झाडावर. खैर खैर ते दोघे फिरतं, ते पुढेच चालतं. पार्टी आहे छोटीशी आमची. तर आता आम्ही चालता चालता एक प्लॅन केला आहे, तो म्हणजे एक छोटीशी पार्टी करायचा. तर तेजस बोलला की मी 500 रुपये देतो आणि सर्वेश बघू आता किती देतो. तर असे आम्ही पैसे जमा करून आज पार्टी करणार आहे, म्हणजे चायनीज आणणार आहे. मी थंड कोल्ड्रिंक देणार आहे. अच्छा, थंड देणार तू आहे. तेवढाच देऊ शकतोस आता. तर आता ते पण आम्ही तुम्हाला रात्री दाखवू जमलं तर. आणि बाकीचं काय आता आम्ही असं चालता चालता काय टाइमपास करू, ते तुम्हाला आम्ही थोडं थोडं दाखवू. तर तुम्ही पाहू शकता समोर ही शिरसाट काकांची बाग आहे. तर इथे तुम्ही पहा की किती काजूची झाडं लावल्यात. झाडं कलमत नाही, कलम आहेत. कलम. आणि त्या साईडला गेल्या टाईमला समोर झेंडूची फुलं लावली होती, म्हणजे त्यांची बाग केलेली. तर ह्यावर्षी नाही आहे. शिरसाट आजोबा म्हटलं ना, काका रे आपण. हां जाऊ दे. आणि शिरसाट ह्या काका. साईडला नारळांची बाग आहे. तर हे सर्व तुम्हाला कोकणामध्येच पाहायला मिळेल. आणि इथे समोर हे पूल आहे. इकडे ह्या व्हाळांमध्ये, म्हणजे व्हाळ असं नाही आहे, नदीच आहे. तर इथे मासे मारतात, म्हणजे गरेवायला येतात. आणि आम्ही कुर्ले खेकडे पकडायला सुद्धा इकडे येतो, तेव्हा खेकडे भेटतात. खूप भेटतात खेकडे. आणि इथून समोर गेल्यावरती आपल्याला इथे पण एक चर्च आहे, म्हणजे इथे ख्रिश्चनवाडी आहे. आणि इथून जर आपण आतमधून सरळ गेलो चालत तर ते आमच्या इकडेच, म्हणजे खलांतर फाट्याच्या आतमध्ये रोड जातो. तर हा शॉर्टकट आहे, पण आम्ही आता इथून सरळ रोडने जाणार आहोत. कारण तिकडे चिखल आहे, ढोरं जातात आताची. पावसाळ्यातून म्हणजे तिकडे जायला भेटणार नाही, कारण चिखल असणार आहे ढोरं पूर्ण. जातात. पहिलं इकडे दुकान होतं. खरं होतं दुकान इकडे आतमध्ये आता. हां. तर ही बघा ही वाट आहे, पण आता ही पावसामध्ये सगळं हे जंगल झालं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता खलांतर फाट्यावरतीच, म्हणजे जरा पुढे आल्यावरती फोंडा रोडला इथे चिकन सेंटर आहे. तर आपण इथून पण चिकन घेऊ शकतो. मग कनेडीला जायची काय जास्त गरज नाही, म्हणजे लांब. हां, आज संकष्टी आहे त्यामुळे बंद आहे. बरोबर पकल्या. तर हे बघा तिरड्याची फुलं आहेत. ते गणपतीला पण वापरली जाते, मंडपी सजवायला. तर आता आम्ही खलांतर फाट्याजवळ पोचू. तर आता आम्ही आज चालत आलो, म्हणजे आमची जी आम्ही गाडी घेऊन गेलो ती गाडी जरा बंद पडली कारंजामध्ये. तर तिथून आता आम्ही, म्हणजे प्रकाशने चालू केलेली, पण त्याचा फ्यूज परत गेला. पाकल्यातच फ्यूज उडालेला. तर म्हणून आम्ही परत आता इथे चालत आलो आहे, तिथेच गाडी लावून. तर रात्री प्लॅनिंग होतं ओरसला जायचं. म्हणजे आमचं प्लॅनिंग होतं हां ओरोसला जायचं तिकडे, पण ते आज सक्सेसफुल झालं नाही. वडापाव खायचा. पण आता आम्ही इथे चालत आलो आहे. तिकडून पुढे गोव्याला तर आता आपण पोचलो आहोत खलांतर फाट्यावर. फोंड्यावर नेताना हा बोर्ड लागतो. हां, फोंडावर नेताना दाखवले हे काय बोर्ड. जुम्मा. तर इथून आपण जर फोंडा रोडने येत असाल, कनेडी मार्गे जाते, तर आपण लेफ्ट साईडला गेलो तर इथे हा खलांतर फाटा लागतो. तर इथून आतमध्ये आल्यावरती खलांतरला जायला रोड आहे. तर समोरच माजी सरपंच शेखर सावंत काका येत आहेत. मला आला नाही ते. ओके ठीक आहे. तुमची शूटिंग करतो आम्ही. युट्यूबवर आम्ही यूट्यूब चालू केलं ना माझे सध्या. सरपंच शेखर सांगितलं ना, समाजसेवक. सांग खरोखर मस्त. खरोखरच होते. त्याला माहिती आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता हे पिंपळाचं झाड आहे. तर इथे सर्व लोक बत्ती लावतात, म्हणजे इकडच्या वाडीतील लोक. तर इथून वरती गेल्यावरती आपण अण्णा मसरांच्या घराकडे जातो.
म्हणजे आपले बोबाटे म्हणजे इकडे सरपंच राहतात आमचे. आणि इथून सरळ पुढे गेल्यावरती मराठी शाळा लागते जी 4थीपर्यंत आहे. पहिली 7वीपर्यंत होती. पहिली 7वीपर्यंत होती पण आता ती 4थीपर्यंत केली आहे. तर आपण पुढे जाऊया शाळेजवळ. मग तुम्हाला शाळा दाखवतो मी. कोणतीही हां ही कसली झाडं? तिरपळणीचं झाड. तिरपळणीचं झाड. हे तिरपळणी झाड आहे. अच्छा. मच्छीला वगैरे ते फळं घालतात. कशात? मच्छीला वगैरे. हो. तर या साईडला तुम्ही पाहू शकता गांधीनगर ग्रामपंचायत आहे. तर ही आमची म्हणजे छोटी ग्रामपंचायत आहे आणि मोठी ग्रामपंचायत भिरवंड्यामध्ये आहे. आणि इथून आपण समोर पाहू शकता हे विठला देवीचं मंदिर आहे. म्हणजे अजून मंदिर नाही झालं आहे पण इथे देव आहे. देवाचं स्थान म्हणजे देवाचं स्थान आहे. तर इथे पण पूजा केली जाते किंवा बत्ती दाखवली जाते. तर मे महिन्यामध्ये ते येथील सर्व लोक एकत्र येऊन इथे साफसफाई करून इथे काहीतरी ब्राह्मण भोजन वाढलं जातं काहीतरी. तर मागच्या टाईमला पण इथे वाढलं होतं ब्राह्मण भोजन. आणि हे झाड पण खूप वर्षापूर्वीपासून आहे. तुम्ही ते पाहू शकता. हे खूप मोठं झाड आहे. भक्कम हेळा. त्याच्या पहिलं आम्ही शाळेमध्ये जायचो इथून तेव्हा ह्या झाडावरती मधमाशाचं म्हणजे पोळी असायचे. तर आत्ता इथे नाही आहेत. कमी झालं. तर आता आपण खलंतर लास्ट स्टॉपला पोचलात म्हणजे आमच्या घराच्या इकडे. तर आम्ही करंजातून कमीत कमी इथे यायला आम्हाला 4.5 किलोमीटर चालत आलो आहे. म्हणजे 4-4.5 किलोमीटर चालत आलो आहोत आज. पुन्हा आपले तर आता आपण इथे थोडा वेळ थांबू प्रकाशच्या घरी आणि मग घरी जाऊ. आणि मग रात्रीचा प्लॅन बघू होतोय का. तर इथे तुम्ही पाहू शकता समोरच प्रकाशचं घर आहे. तर आपण आता इथे थोडा वेळ बसूया आणि मग घरी जाऊया. जाऊन बंद पडली देवळाकडे. तर हे बघा प्रकाशने इथे घराच्या साईडला फुलझाडं लावली आहेत सर्व. तिथे त्याने मस्त छोटीशी बाग बनवली आहे. तर आता मी इथून घरी जातो आणि आता आपण डायरेक्ट संध्याकाळी. तर आता संध्याकाळची 8 वाजले आहेत आणि हे बघा तेजस आणि प्रथमेश कनेडतून जाऊन चायनीज घेऊन आले आहेत. काय काय म्हणता. लॉलीपॉप आहे. लॉलीपॉप आणि चिकन आणि काय आहे तसा. आणि चिली आहे. हां चिली. चिली लॉलीपॉप आणि सूप. आमच्या गणेशला सर्दी आली आहे म्हणून सूप पितोय. तो बघा पण खाली खायचं नको. एकदम उत्तम औषध आहे. तेच पितोय. तर आता आपण थोड्या वेळ स्टार्ट करूया खायला.
तर मंडळी कालचा प्लॅन होता आमचा जो फ्लॉप झाला. तर आम्ही काल करंजातून आमचं घरापर्यंत म्हणजे कलांतरपर्यंत आम्ही चालत आलो आहे. तर आणि जी आम्ही काल रात्री छोटीशी पार्टी ठरवली होती ती पण आम्ही केली. तर त्याचा पण आम्ही छोटासा व्हिडिओ टाकला आहे, जास्त असं काही टाकलं नाही. तर तुम्हाला कालचा व्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि आमच्या कणकवलीकर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, ज्यामुळे आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. धन्यवाद.